जैन सर, या ठिकाणी असलेले संतोष कुलकर्णी, माझे मित्र अभय देशपांडे, बहनजी सुंदर दीदीजी, सरोज राजेजी आणि त्याच्यानंतर त्यांच्या 3 कन्या, त्यांचे जावई बापू आणि त्यांची नात राजू आणि आपण सगळे. खरं तर हा प्रकाशन समारंभ नसून एक सुरेख उत्सव, हा कौटुंबिक उत्सव आहे. पण एका अर्थानं आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये असलेल्या ज्या वेगवेगळ्या रूपात स्त्रिया आहेत त्या सगळ्या स्त्रियांचा हा सन्मान आहे. कारण जरी आजच्या या समारंभामध्ये सरोज राजे यांच्या जीवनाचा आपण सन्मान करत असलो तरी त्यांच्या पिढीतल्या अनेक स्त्रियांनी जवळजवळ तेच आयुष्य जगले. त्याच प्रकारचं नाटक, त्याच प्रकारचा त्रास, त्याच प्रकारचा दुस्वास, तशाच प्रकारचा छळ आणि शिक्षण घ्यायचं म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये अनंत अडचणी, समाज काय म्हणेल अशा नावाखाली स्वतःच आपल्या घरातल्या स्त्रियांचा होणारा जाच, हे सगळं जे आहे ते त्या पिढीने पाहिलेलं आहे. त्यामुळे तुमची जी कथा आहे ती मला खरं तर माझ्या आईचीच कथा वाटते किंवा आमच्या सगळ्या मित्रांच्या आईची कथा वाटते. खरं तर हा नारी शक्तीचा आज सन्मान आहे का. आणि गंमत अशी आहे याच्यामध्ये आपल्याकडे आपण अष्टनायिका असं म्हणतो. इथे पण मला अष्टनायिका दिसतात. आजी पहिल्या पिढीतली, म्हणजे या पुस्तकाच्या प्रमाणे जर गेलो आपण तर आजी ही पहिल्या पिढीतली नायिका, त्याच्यानंतर मुक्ता, गीता आणि अक्का या तिघी दुसऱ्या पिढीतल्या नायिका, आणि सुप्रिया, स्मिता आणि शैलजा या त्या पुढच्या पिढीतल्या. तुम्ही म्हणाले 7च झाले, 8वी आमची रुजिला आहे. या अष्टनायिकांचा सत्कार आहे. एका अर्थानं समग्र स्त्रीत्वाचा सत्कार आहे असं. हा एका अर्थानं परिवर्तनाचा आणि स्थित्यंतराचा आणि युगांतराचाही सत्कार. कारण जे माझी आई जगली ते मी नाही जगलो. तो त्रास मला झाला किंवा माझ्या बहिणीला तितका झाला नाही असं नाही. त्यातले काही त्या पिढीतून सुद्धा गाळी स्वरूपात आलेल्या छळाचं जे स्वरूप होतं ते स्त्रीच्या मागे खरं तर कायमचंच लागलेलं आहे, पूर्णपणे आजही सुटलेलं आहे असं मला म्हणवं. राष्ट्रीय मानवाधिकार कार्यालयामध्ये आयोगामध्ये काम करताना आमच्या नेहमी असं लक्षात येतं की भारतामधील स्त्रियांच्यावरती होणारा जो अत्याचार आहे त्याच्यावरती बरेच देश टीका करतात. पण आम्ही हेही पाहिलं की जगातले जे प्रगत राष्ट्र आहे, उदाहरणार्थ स्वित्झर्लंड, या स्वित्झर्लंड या जगातल्या सगळ्यात दरडोई भरपूर उत्पन्न असणाऱ्या देशात सुद्धा स्त्रिया आणि पुरुष यांचे पगार समान नाही. आणि आम्ही त्यांना सांगितले की तुमच्या देशामध्ये सुद्धा समानता आहे, तुम्ही आमच्या खूप आधी स्वतंत्र झालात, पण याचा अर्थ स्त्री पुरुष समानता जी आहे ती आजही सार्वत्रिक पद्धतीने सगळीकडे दिसतं अशातला भाग नाही. मला असंख्य अशा कहाण्या माहिती आहेत आजच्या काळातल्या आपल्या सुशिक्षित समाजातल्या विविध स्त्रियांचा वेगवेगळ्या कारणांनी छळ, असंही असा छळ त्यांच्यावरती संशय घेतला जातो, त्यांना अडवलं जातं, त्यांना थांबवलं जातं. आणि सोशल मीडियाचा प्रसार म्हणजे एका अर्थानं तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण असं आपण म्हणतो, पण त्याला लागलेला जो शाप आहे त्या शापामधून सुद्धा स्त्रीचा छळ जो आहे तो सुटलेला नाही आहे ही वस्तुस्थिती. ज्या पद्धतीनं प्रगतिशील स्त्रियांचं ट्रोलिंग आज सोशल समाज माध्यमावरती होतं ते फार चिंताजनक आहे. आणि मुख्य म्हणजे समोरासमोर असेल तर निदान समाज आपली भाषा काय आहे याचं भान ठेवतो. सोशल माध्यमावर, सामाजिक माध्यमावरती ते भानही आज नसतं. असं मला हे सांगायचं आहे की हे पुस्तक वाचनीय वेगवेगळ्या अर्थाने. त्याच्यामध्ये काही दोष आहेत. उदाहरणार्थ मला वाटलं की खूपच सुभाषितं तुम्ही वापरलेली आहेत, पण ठीक आहे, त्याच्यामध्ये बहुतेक सगळी आध्यात्मिक आणि पारमार्थिक अशा प्रकारची सुभाषितं आहेत.
सुरुवात याची नाट्यमय पद्धतीने होते आणि पण ते नाट्य दुर्दैवी आणि ते दुर्दैव जे आहे ते सरोजचे जे वडील आहेत त्यांच्यावरती अकस्मात जो काळाने नाला लागलेला आहे काळाने तिथून त्याची सुरुवात आणि मग एका अर्थानं मुक्तीची सुरुवात होते वेगळ्या प्रकारे. एक सुशिक्षित सुरक्षित अशा वातावरणातून हे संपूर्ण जे घर आहे जमीनदार म्हणा किंवा सावकारीचं घर जे ते उद्ध्वस्त होत आहे ते खऱ्या अर्थानं आकाशाखाली. आणि त्याच्यानंतर तो जो संघर्ष आहे त्या संघर्षाचा पहिला बळी जो आहे तो त्यांची आई आणि त्यांचा स्वतः आणि त्यांच्या दोन बहिणी. आणि त्या कथा वाचताना आपल्याला जाणवते की फार या लोकांनी फार सोसले आणि मग त्याच्यानंतर जे मिळालं ते गाळीव आर्कातून, कारण अनुभवासारखा शिक्षक नाही असं म्हणतात ना, तर त्या अनुभवातून मिळालेलं जे शिक्षण आहे त्याच्यातून अतिशय संपन्न अतिशय प्रगल्भ आणि अतिशय सशक्त अशी पुढची तिसरी पिढी तयार झाली आणि चौथी पिढी जी आहे त्यामुळे नाचायला अभिमानानं आनंदानं उत्साहानं आणि आत्मविश्वासानं नाचायला ही चौथी पिढी झाली. हे स्थित्यंतर जे आहे हे या पुस्तकाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मला वाटतं साधारण 40-50 वर्षाचा इतिहास या पुस्तकानं कव्हर केलेला आहे आणि याच्यात अतिशय वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे भावूक होणारे अनेक प्रसंग आहेत. म्हणजे नवीन घर बांधताना आलेले अनुभव, पैशाची पूर्वी असणारी जी चणचण असायची म्हणजे 20 रुपयाची ती गुलाबी नोट जी आहे ती तो प्रसंग वाचल्यानंतर आपल्या मनातून जातच नाही. किंवा नुकतीच मुलगी झालेली आहे आणि तरी सुद्धा शाळेत जावं लागतं शिकवावं लागतं आणि आजूबाजूचे टोचून बोलतात आणि आईला वेळेत मुलीला दूध पाजवण्यासाठी वेळ मिळत नाही आणि मग ती त्याच्यानंतर कशी पावसात जाऊन भिजते आणि त्या पावसाबरोबर तिचं दूध सुद्धा कसं वाहून जातं. हा जो प्रसंग आहे तो काव्यमय तर आहेच पण आतून हलवून टाकणार आहे. म्हणजे प्रतिकात्मकही तो आहे एकाच वेळेस. त्याच्यामध्ये त्याला मेटाफर म्हणतो, रूपकात्मक असा आहे की तिथं कळतं की ती सगळ्या प्रकारे. मला असं वाटतं की नेमाड्यांनी कुठल्या आपल्या एका पुस्तकात म्हटलेलं की स्त्री म्हणजे सुरुवातीपासून वेगवेगळ्या पाण्यांचा आविष्कार. ते अश्रू असो, रक्त असो, मासिक पाळी असो, दुःख असो, सगळ्या प्रकारचं सतत सहन करावं लागणं. ओलावा जो आहे प्रेमाचा ओलावा तो स्त्रीकडेच असतो असं त्यांनी एका ठिकाणी म्हटलेलं. तर तो सगळा आपल्याला या ठिकाणी वाहून दिसतो की का लिहिलं सुप्रियांनी आणि आपण का नाही लिहिलं. म्हणजे मी स्वतः सुद्धा या बाबतीमध्ये स्वतःला फेल्युअर समजतो, अपयशी समजतो की माझ्या वडिलांनी जवळजवळ ते जेव्हा जपानला आले होते 1985-86 साली तेव्हा ते दररोज बाजारात जायचे. त्यांना जपानी येत नव्हतं, आई पण बरोबर होती आणि आमचा जो घरामध्ये मारुती नावाचा नोकर होता भारतातून आम्ही कोल्हापुरातून गावातून दिलेला त्याला मोडकं जपानी येत असे आणि तो आई वडिलांना समजावून सांगायचा. त्यांना उत्साह त्यांना त्या काळामध्ये आमची जी उत्सुकता होती ती अशी असायची की त्या भाजीला जपानीमध्ये काय म्हणतात किंवा ह्या भाजीला त्याचा दर काय आहे वगैरे अशा साध्या साध्या गोष्टींमध्ये त्यांना रस असायचा. किंवा संध्याकाळी मी जेव्हा ऑफिसमधून येत असे तेव्हा मला ते सगळं सांगायचं की आज आम्ही हे पाहिलं आणि त्यांच्या दृष्टिकोनातनं जपान समजणं ही माझ्या दृष्टीने अत्यंत सुंदर अशी अनुभूती होती. उदाहरणार्थ त्यांनी मला एकदा सांगितलं की जपानमध्ये जो आहे कावळा तो वेगळ्या पद्धतीने कावकावतो. आता हे माझ्या कधी लक्षात येणं शक्यच नव्हतं. तर तो मुद्दा नाही आहे. सांगण्याचा मुद्दा असा की त्यांना त्यांचं ते वर्णन ऐकून मी त्यांना म्हणतो तुम्ही आजपासून डायरी लिहायला सुरुवात करा. म्हणजे खरं तर वडिलांनी मला सांगायला पाहिजे होतं पण मीच वडिलांना सांगितलं की तुम्ही डायरी लिहायला सुरुवात करा. आणि त्या दिवसापासून ज्या दिवशी माझे वडील गेले त्या दिवसाच्या रात्रीपर्यंत म्हणजे पहाटे ते गेले त्या दिवसाच्या रात्रीपर्यंत त्यांनी प्रत्येक दिवसाची डायरी लिहून ठेवली. म्हणजे फक्त मुलंच आई वडिलांचं ऐकतात असं नव्हे
तर अनेकदा आई वडील सुद्धा मुलांचं ऐकतात आणि केवढा मोठा धडा घेऊन जातात त्याच्यामध्ये, हे मला दिसून आलं. माझी अशी इच्छा होती की त्या डायरीचं जे आहे ते संपादन करून प्रकाशित व्हावं. ते मी अजून केलेलं नाही. म्हणजे एक मुलगा म्हणून मी किती अपयशी झालेलो आहे किंवा सुप्रियाच्या तुलनेमध्ये मी किती बाद बोलले आहे त्याच्यातून सिद्ध. आईविषयी लिहिण्यासारखं खूप आहे. कारण माझी आई तर म्हणजे सुदैवानं तुम्ही तुमच्यामध्ये ती धमक होती. माझी आजी सुशिक्षित होती, साक्षर होती, पण आई निरक्षर होती. हा पण काळाचा महिमा. त्या त्या काळामध्ये कशा प्रेरणा काम करतात, घरातलं वातावरण काय असतं, पुरुषाची भूमिका त्याच्यामध्ये खूप महत्वाची असते. पण त्याच्यानंतर चित्र बदललं आणि त्याच्यानंतरच्या आमच्या पिढीतली जी मुलं मुली आहेत ती सगळी मोठ्या प्रमाणात शिकली, वेगवेगळ्या आता त्यांची मुलं वेगवेगळ्या देशात गेली, सगळ्या जगभर. आता माझं तर असं आहे, सुदैव म्हणायचं की दुर्दैव म्हणायचं याचं मी अजून काही ठरवलेलं नाही आहे. पण एक मुलगा आफ्रिकन खंडामध्ये आहे, एक मुलगा अमेरिकन खंडामध्ये आहे आणि एक मुलगी युरोप खंडामध्ये आहे आणि आम्ही आईबाप जे आहोत ते आम्ही भारतामध्ये आहोत, चौथ्या खंडात. आता ही शोकांतिका आहे का सुखांतिका आहे हे काय ठरवलं. पण या पुस्तकामधून येणारं जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आणि आज होणाऱ्या वास्तवातल्या बदलामधला जो अंतर आहे तो हा आहे पुढच्या पिढीमध्ये परिवार, समाज आणि वेगवेगळ्या अर्थानं सामाजिक घटक जे आहेत ते विघटित होत चालले. तुम्ही म्हणालात मगाशी की कोरोनामध्ये सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट कुठली होती, तर आपण एकमेकांना स्पर्श करू शकत, आपण एकमेकांना मिठी मारू शकत नाही. पण कुटुंब, भारतीय कुटुंब हे आजही बऱ्यापैकी टिकून आहे. विदेशामध्ये खूप ज्याला आपण म्हणतो भौतिक संपन्नता आलेली आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांनी काही हे त्याचं वाईट केला असं मी म्हणत नाही किंवा वाईट गोष्ट आहे असं म्हणत नाही. पण त्या भौतिकतेचा एक अपरिहार्य भाग म्हणून व्यक्तिवाद जो आहे तो प्रचंड मोठा झाला. आणि त्यामुळे सामूहिक कल्याण, त्या सामूहिक कल्याणापेक्षा व्यक्तीचं आनंद म्हणण्यापेक्षा ज्याला प्लेजर म्हणतो, फक्त सुख ओरवडून खायची, ही एक नवीन देणगी जी आहे त्या तंत्रज्ञानानं आपल्या सगळ्यांना दिलेली आहे. आणि त्यातून परिवार जे आहे ते विघटित होत चाललेले आहे. मुलं आणि आई वडील एकत्र राहत नाहीत. आम्ही लहानपणी 20 लोकांच्या घरामध्ये राहिलो, त्यामुळं नाती कळतात, समस्या काय असतात ते कळतात, त्या कशा सोडवायच्या, आपले जे भावनिक प्रश्न असतात ते आपोआप कसे सोडवले जातात हे आम्ही पाहिलेलं आहे. भाऊ बहीण याच्यातलं नातं, भाऊ भाऊ यांच्यातलं नातं, आई मुलगी यांच्यातलं नातं, आई मुलगी याच्यातलं नातं सगळं दुसरं नातं नाही हे मी सांगू शकतो. कारण मी पाहिलं लहानपणापासून. मी जेव्हा आमच्या लहानपणी एक प्रथा होती की उन्हाळ्याची सुट्टी आली की झुकझुक आगीन गाडी आणि मग मामाच्या गावाला जाऊया हे ठरलेलं असायचं. आणि मग तिथे एक महिनाभर राहिलं की आपल्याला निश्चितच एक नवीन ड्रेस मिळायचा, एक खाकी चड्डी, एक पांढरा शर्ट निश्चितच मिळायचं. म्हणतात ते बाबा चप्पल कोणीच घालत नव्हतं, त्यामुळे आम्ही घालत होतो. तर आम्ही तो आनंदात असायचो, आंबे खायचे, हे खायचं. आणि परत येताना मी नेहमी पाहायचो की आमची आजी म्हणजे आईची आई आणि आई दोघे खेळावर पडायची जोर. मला कळायचंच नाही कारण. पण जे ते ट्रान्समिशन होत असणार त्या मिठीमध्ये ते फक्त आई आणि मुलगीच जाणू शकते. आजही मी ते पाहतो. माझी बहीण जी आहे ती माझ्या आईवर तशाच म्हणजे रडण्यासारखं आहे काय, आपण सगळं आपल्याकडे. पण ते ट्रान्समिशन फक्त दुःखाचं नसतं. आतापर्यंत जे आपण जगलो त्याच्यामधलं जे अंतर आहे, त्याच्यामध्ये तू माहेरी गेलीस, तू सासरी गेलीस, तू इकडे गेलीस, तिकडे गेलीस, त्याच्यानंतर भेट झाली, हे मधलं अंतर जे आहे त्यातली प्रत्येक गोष्ट तुम्ही एकमेकांना नाही सांगू शकत. त्यामुळे दोन वायरी जशा एकमेकांना मिटल्यानंतर ट्रान्समिट करतात तशा पद्धतीने भावभावनांचं एक आदान प्रदान होतात. त्याच्यामध्ये प्रचंड सुख. हे जे सुख आहे जे तुम्हाला कुटुंबामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मिळालं, छळही झाला
त्रासही झाला, अडचणी प्रचंड आल्या, स्वतःला तुम्हाला आल्या, मुलांना मुलींना शिकवताना आल्या, पण एकमेकांचा स्नेह पण, ही मोठी देणगी जी आहे ती हळूहळू समाजातून नष्ट होत चाललेली आहे. ही वस्तुस्थिती आहे. मुलांना ती अशी थोडीफार जरी डोळे उघडून इकडे तिकडे बघायला लागली की त्यांच्या हातात स्क्रीन दिला जातो आणि तो स्क्रीन जो आहे तो आई वडील आणि मुलं बाळ यांच्यामध्ये डायव्हर्स होतो. एका वेगळ्याच भावनिक पातळीवरती ते निघून जातात आणि त्याच्यानंतर ते रिट्रीव्ह करणं किंवा ते परत घेणं हे फार कठीण. आणि हे वेगवेगळे प्रसंग याच्यातून ज्या आत्मीयतेने पुस्तक लिहिलेलं आहे एका कन्येनं आपल्या आईसाठी, याला फक्त ऐसी कळवळ्याची रीती तरी लाभावी न प्रीती असंच तुकारामांचे शब्द आहे. ते त्याच्यासाठी मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एकापेक्षा एक प्रसंग अनेक असे जे आहेत ते सांगण्यासारखे आहेत. ते सगळे सांगितलं तर पुस्तक कोणी घेणार नाही. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही जरूर विकत घ्या. याच्यामध्ये अर्थातच सामाजिक संदर्भ आहेत, आर्थिक संबंध आहेत. उदाहरणार्थ मगाशी मी जेव्हा म्हणालो माझ्या वडिलांची मी डायरी पाहिली तर साधारण त्याच्यामध्ये 20 वर्षाचे शेतातल्या मजुरांचे दर काय त्याचं उत्कृष्ट चित्रण मिळते. आज अमुक घड्याला इतके पैसे दिले, तुम्ही पहिल्या वर्षी पाहिलं आणि शेवटच्या वर्षी पाहिलं तर त्या अंतरावरून तुम्हाला त्या भागातली एका अर्थाने एक आर्थिक स्थित्यंतर काय आहे हे कळू शकतं. आणि त्यांच्या नोंदी ज्या आहेत त्या विद्वत्तापूर्ण नाही आहेत, पण त्यांची निरीक्षणं जी आहेत ते आपोआप विद्वत्ता देऊन जातात आपल्याला. कारण ते आपण सलगपणे जेव्हा पाहतो तेव्हा त्यातले आपल्याला बदल जाणवतात. सगळ्या प्रवासाचं विषय त्यांनी लिहिलेलं आहे. तर मला असं वाटतं की वेगवेगळ्या अर्थानं ही एका अर्थानं ह्या कुटुंबाच्या 3 पिढ्यांचा हा दस्तावेज. आपल्याकडे दस्तावेजाला फारसा आपण महत्व देतो. डॉक्युमेंटेशन नावाचा जो प्रकार आहे त्यामुळे आपण अनेक युद्ध हरलेलो आहोत. उदाहरणार्थ पानिपत हरल्यानंतर त्याचं मराठी माणसाने कधी त्या काळामध्ये विवेचन केलं नाही. युद्ध आपण का हरलो, थंडीमुळे हरलो की बाजार गुंगे बरोबर घेऊन गेलो म्हणून हरलो, युद्धामध्ये आपल्याकडे शस्त्रास्त्र कमी पडली म्हणून हरलो, की आपली प्रत्यक्षात रणनीती चुकली म्हणून हरलो. याचं एक समग्र चित्रण आपल्या लोकांनी किंवा त्याचं अनालिसिस केलं नाही. त्याचं नुकसान परत 1857 मध्ये झालं असं म्हणा. लढले मराठीच तिथे सुद्धा. नानासाहेब पेशवे असोत, तात्या टोपे असोत, झाशीची राणी असोत, हे सगळे मराठी रक्त होते. पण असं असून सुद्धा आपण हरलो याचं कारण दस्तावेजीकरण नाही आहे. उद्या रुजुलाच्या मुला मुलींनी म्हटलं की आमचे आजोबा पंजोबा कशा प्रकारचे जगायचे किंवा त्यांच्या काळामध्ये समाज व्यवस्था काय होती, कुटुंब व्यवस्था काय होती, नातेसंबंध कसे असत. मला तुम्ही टेलिग्राफ विषयी बोलला, नातेसंबंध कसे आहे ते कळणारच नाही. बहुतेकांना आता एखादं बाळ असतं, ते लाडकं बाळ असतं. त्या बाळाला इथून पुढे त्याच्या पुढच्या बाळाला जे आहे मावशी म्हणजे काय कळणार नाही, आत्या म्हणजे काय कळणार नाही, मामा म्हणजे काय कळणार नाही, काका म्हणजे काय कळणार नाही. हे कुठं जाणार आहे हे सध्या आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून कळतं की माणूस हा माणूस न राहता मशीन माणूस बनेल आणि त्याला सांगेल की बाबा तू ऍप आहेस, मी खरा जिवंत, मी खरी जिवंत व्यक्ती मी आहे असं सांगण्याचं आता युग आलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारे तुमच्यावर सिरी बोलते, तुमच्यावर अलेक्सा बोलते आणि प्रत्येक ॲपमध्ये एक एक बाई किंवा एक एक पुरुष लपलेला आहे. तो तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि प्रत्येक वेळी विचारतो की हाऊ कॅन आय हेल्प यू, इंग्रजीतून ते आणि आपण त्याला बळी पडतो. याच्यामध्ये संस्काराचा भाग आहे. संस्कार बदलतात कसे त्याचाही भाग आहे. शिक्षण कसं बदलतं म्हणजे आईच्या तुलनेने सगळी मुलं किती सुविधा झालं याचं वर्णन आहे. ते एकंदरीत अतिशय वाचनीय असं हे पुस्तक आहे. आणि याला एक कवर तुम्ही पाहिलं तर लक्षात येईल तुमच्या की हे असं वाटतं पाहिल्यानंतर की कदाचित 4वी-5वीचं पाठ्यपुस्तक असेल, पण त्याचा अर्थ असा आहे. आणि ह्या सर्व मॅडम शिकवत आहेत त्याच्यामध्ये आणि खाली बसलेल्या सगळ्या मुलीच आहेत. हे येणारं युग जे आहे ते पुरुषांचं नाही आहे सुदैव, पण तुमच्याकडून अपेक्षा मोठ्या आहे. ज्या पद्धतीने आम्ही वागलो स्त्रियांशी तसे तुम्ही भविष्यात पुरुषांशी वागणार नाही. आजकाल त्याही तक्रार आहे, पुरुष मुक्ती अभियान म्हणून मी काही
विनोदाचा भाग जरी सोडला तरी मला असं वाटतं की 10,000 वर्ष पुरुषांनी राज्य केलेलं आहे. 300 वर्ष त्यांना द्यायला काहीच हरकत नाही. बघू ना किती किती पुढे जातात आणि कशा प्रकारे. असं सिव्हिलायझेशनला वैशिष्ट्य सिव्हिलायझेशनचं असं आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाह जोपर्यंत येत नाही तोपर्यंत संपन्न होतो. एकच प्रवाह झाला तर तो कंटाळवाणा होतो आणि तो एकदा नष्ट झाला की सगळं संपतं. त्यामुळे विविधतेचं फार महत्त्व आहे आणि विविधतेमुळे भारत टिकलेला आहे. विविधता नसेल तर भारत टिकणार नाही. ज्या पद्धतीचे विचार आपण ऐकतो त्या पद्धतीने नाही. विविधता आहे, आपली उत्तम प्रकारे विविधता टिकवणारी आपलं एक संविधान आहे, त्यामुळे आपला हा देश टिकलेला आहे. तर आज आपण प्रतिज्ञा करू की अशा प्रकारे ज्या आपल्या सगळ्या माता आहेत, भगिनी आहेत, सुना आहेत, सासू आहेत, त्याच्यामध्ये सासूला किती वाईट वाटलं मुलगी झाल्यानंतर आणि तिथे रिॲक्शन काय आहे तेही आलेलं आहे. आमच्याकडे दिल्लीला घरामध्ये काम करणारी स्त्री आहे, तिला 4 मुली झाल्या आणि मग तिच्या नवऱ्याने सांगितलं की नेपाळी आहे. नवऱ्याने सांगितलं की तुमचा मुलगाच व्हायचा आणि ती मग स्वतः गेली आणि ते स्वतःचं ऑपरेशन करतो. नवरा म्हणाला मी तुला सोडून परत नेपाळ मी सगळ्यांना घेऊन, कारण मला इथं तोंड दाखवायला जागा नाही म्हणून तुला घेऊन नेपाळला जातो. तर ते आमच्याकडे आले. तर तिला आम्ही सांगितलं तुला आम्ही जन्मभर सांभाळू, तुझ्या मुलींना पण नोकऱ्या लावू, पण जायचं नाही असं तू निर्णय घेतलास आम्हाला आमचा तुला पाठिंबा. ती म्हणाली मला पण तेच पाहिजे, मी जाणार नाही अशा नवऱ्याबरोबर की जो मला फक्त मुलगा होत नाही म्हणून माझ्यापासून मला घेऊन इथून प्रयत्न करायला. ही वस्तुस्थिती आहे आजच्या काळात. शिकलेला नवरा शिकलेली बायको, शिकलेली मिळेल आणि शिकलेल्या मुली. तर हे बदलण्याची आवश्यकता आहे. समानता हाच त्याच्यावरची उपाय आहे. तर मी त्या पुस्तकाबद्दल लेखिकेचा सत्कारमूर्ती तुम्ही कोण आहात हे सांगणं कठीण, आई की लेख, पण दोन्ही म्हणजे आईसारखीच मुलगी आहे आणि संपूर्ण परिवार जो आहे तो साथ देणार आहे. तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपण सगळ्यांनी पुस्तक विकत घेऊन वाचावं असंही अभिवादन करतो, कारण आजकाल पुस्तकाला वाईट दिवस आहे. तो वेगळा चर्चेचा आणि संभाषणाचा विषय आहे. तर पुस्तक जरूर वाचा, चांगला आहे. स्वतः तुम्ही संपादिका आहात, सह्यग सत्यग सह्यग हे तुम्ही मासिक चालवता, अशीच तुमची प्रगती हो आणि खूप पुस्तकं तुमच्या हातून लिहिली जावं अशा शुभेच्छा देतो. आपण सगळे प्रेमाने बोलवलं त्यामुळे आपला आभार आहे. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय